नमस्कार मित्रांनो, मी योगेश साळुंखे. माझा पहिला ब्लॉग चालू करण्याचा आज रक्षाबंधनच्या निमित्ताने विचार केला आणि आज रक्षाबंधनला एक सुट्टी असल्यामुळे मला सुट्टी तर मी रिक्षा चालवतो त्याच्यामुळे सुट्टीचा विषय नाही आहे. पण मुलाला सुट्टी आहे, तो शाळेत जातो, तर त्याला सुट्टी आहे आणि हा एक मोकळा दिवस वाटला म्हणून मी आज पहिला ब्लॉग बनवण्यासाठी एक त्याचंच मार्गदर्शन घेतलं मुलाचं आणि सुरुवात करतो आहे. आणि विचार केला की झिराडपाडा एक वॉटरफॉल जवळचा वॉटरफॉल आहे आपला, तर त्या जवळच्या वॉटरफॉलला जाऊ. आणि फॅमिलीने सुद्धा वॉटरफॉल पाहिला नव्हता, आज अनेकांनी पाहिला आहे पण माझ्या फॅमिलीतल्या सभासदांनी पाहिला नव्हता. तर तो ब्लॉग त्यानिमित्ताने पहिला ब्लॉग करण्याच्या निमित्ताने मी आज झिराडपाडा वॉटरफॉलला जाण्याचं ठरवलं आहे आणि तर तिथे जाण्यासाठी निघतो आहे. तर यानंतर आपण पुढे भेटू. मित्रांनो, मगाशी घरून निघताना आपण शूटिंग घेतली होती. आता झिराड नाक्यावरून पूर्व दिशेला आलो आणि ही बघा इकडे माझी मिनी डोर रिक्षा आहे, ती घेऊन माझी फॅमिली घेऊन मी आलो आहे सोबत. माझी मिसेस आहे अर्चना आणि मुलगी आहे युगांती आणि मुलगा आहे साहस. पुढे चालत आहेत ते लोक, हे बघा त्यांना तेव्हा तिकडे दिसतात असं. तर आता आम्ही त्या दिशेला जायला निघालो आहे आणि आज रक्षाबंधन आहे. थोडंसं इथे झाडीमध्ये काहीतरी सुरसुर झालं. अच्छा नाही, चोपई आहे, चोपई. तर बोलता बोलता राहिलं की झिराड नाक्यावरून पूर्वेकडे आल्यानंतर साधारण एक 3 ते 4 किलोमीटर आत जावं लागतं आणि 3-4 किलोमीटर आत गेल्यानंतर बरोबर कनकेश्वरला जायला जो झिराडमधून जाणारा जो पायरीचा मार्ग आहे त्या मार्गाच्या बरोबर बाजूने एक पायवाट जाते. तर त्या पायवाटेने आता मी चालतो आहे आणि ती पायवाट क्रॉस करून गेल्यानंतर लगेच अगदी 2 मिनटातच एक पाण्याचं स्टोरेज केलेलं आहे. ते पाण्याचं स्टोरेज छोटासा डॅम म्हणूया किंवा एक बंधारा म्हणूया, असा हा बंधारा आहे. हा बंधारा बघायचा आहे. हा असा बंधारा आहे. इथे सुद्धा पाण्याची मजा घेता येते आणि इथून पुढे प्रॉपर वॉटरफॉलकडे पायवाट जाते. मगाशी सांगितल्याप्रमाणे झिराडपाडा जो वॉटरफॉल आहे त्या वॉटरफॉलला आपण आलो आहे आणि हा बघा, हा अतिशय सुंदर असा वॉटरफॉल आपण बघतो आहे की आज रक्षाबंधन असल्यामुळे इथे कोणीच नाही आहे, शनिवार आहे. आम्हाला पण म्हणजे मुलाला क्लासला सुट्टी होती, शाळेला सुट्टी होती म्हणून आम्ही इथे आलो आणि आता खरोखर खूप एक मजा घेण्यासारखा हा वॉटरफॉल छोटासाच आहे, कोणत्याही प्रकारची रिस्क नाही आणि झिराड नाक्यापासून माझ्या मते फक्त 4 किलोमीटर असेल. म्हणजे जवळच्या एरियात जर कोणी पाहुणे येणार असतील कोणाकडे तर इथे येण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये. तर नक्की या आणि ह्या वॉटरफॉलचा आनंद घ्या. आजूबाजूचा निसर्ग तुम्हाला दाखवतो मी. हा बघा, अतिशय सेफ, कोणत्याही प्रकारचा वरून दगड येण्याची भीती नाही, खोली नाही, बुडण्याची भीती नाही, असं सगळ्या प्रकारे सेफ असलेला, कोणत्याही प्रकारची जंगली शॉपदं नाही, असं सगळं एक सुंदर वातावरण आणि सुंदर सर्व एरिया असलेला आहे जवळचाच आपल्या अलिबागमधला वॉटरफॉल. तर ह्या वॉटरफॉलला नक्की सर्व झिराडपाडा वॉटरफॉलची आमची मजा करून आता झाली. आम्ही घरून जे काही मटार भात वगैरे बनवून आणला होता तो पण खाल्ला, थोडासा नाश्ता घेतला होता झिराडवरून, तो सुद्धा आल्याच खाल्ला आणि एक फॅमिली आमची छोटीशी ट्रिप झाली. हे बघा, आता माझा मुलगा साहस तिथे जो छोटासा बंधारा आहे त्याच्यामध्ये पोहतो आहे. त्या बंधाऱ्यामध्ये असं मातीचा गाळ खूप आलेला आहे. तर थोडंसं मी एक ह्या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून इथल्या प्रशासनाला आवाहन करेन की ह्या बंधाऱ्याची माती काढून थोडीशी खोली वाढवावी
त्यानंतर प्रत्यक्ष धबधब्याजवळ गेल्यानंतर तिथे येणाऱ्या पर्यटकांना एक अशी रिक्वेस्ट असेल की काचेच्या बाटल्या या फोडू नका, किंवा जे आपण खायला जे पदार्थ नेतो त्याचे सगळे प्लॅस्टिकचे रॅपर वगैरे असतात ते सगळे गोळा करून परत आपल्या घरी न्या आणि तिकडे कुठेतरी जाळून त्यांना त्याची विल्हेवाट लावा. म्हणजे निसर्गाची जी काही काळजी घ्यायची आहे ती तुम्हाला त्यातून घ्यावी अशी एक माझी इच्छा आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून हे सुद्धा तुम्हाला सुचवेन मी. आणि थोडीफार काही सुधारणा करता आली, जसं आणखी एक इकडे वॉटरफॉल मी ऐकले कोंडी, तिकडे काही चित्र वगैरे काढलेली आहेत. तर तसं चित्र वगैरे काढण्यापेक्षा थोडंसं रेलिंग, त्यानंतर थोडेसे चौथरे असं जर काही केलं तर ते येणाऱ्या इथे पर्यटकांना, आपल्या गावच्या पाहुण्यांना खूप चांगलं असेल, आनंददायी असेल. आपण खूप काही आपल्या परिसरासाठी करतो, तसं ह्या ठिकाणी काहीतरी केलं तर ते जास्त चांगलं ठरेल. आणि खरं तर हा माझा पहिला ब्लॉग. मला खूप जणं सांगायची की तुम्ही ब्लॉग बनवा, वेगवेगळे स्टेटस मी ठेवतो, कुठे कुठे फिरतो. तर आज मी हा पहिला ब्लॉग बनवायचा प्रयत्न करतो आहे. साधारण बघा इथे तुम्हाला वरती तो टॉवर दिसतो, त्या टॉवरच्या थोडं बाजूला एक छोटा वॉटरफॉल आहे. तिथे मध्ये आपलं एक सर्वांचं आराध्य दैवत श्री कनकेश्वर महाराज यांचं मंदिर तिथे आहे. आणि इथूनच मागच्या साईडनी जो रस्ता म्हणतो आपण जायला, जो जवळचा रस्ता आहे झिराडपाडा गावातून, तो इथून थोड्या बाजूनीच जातो. तर कोणाला ते सुद्धा करायचं आहे, हे सुद्धा करायचं आहे, तर दोन्ही ठिकाणं तुमची एका सहलीमध्ये होऊन जातील. तर मी आता हा माझा पहिला ब्लॉग इथे संपवतो. तत्पूर्वी तुम्हाला अशी विनंती करेन की जर माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर माझ्या ह्या सर्व व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.